नमस्कार, दुपारच्या या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. मी स्नेहिल. या बातमीपत्राची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं. नागपूरमधून बातमी समोर आलेली आहे. नागपूर जिल्ह्यातल्या डोरली गावाजवळ असलेल्या एका स्फोटक बनवणाऱ्या कंपनीमध्ये मोठा भीषण असा स्फोट झालेला आहे. या स्फोटामध्ये दोघांचा मृत्यू झालाय तर काही कामगार जखमी झाले आहेत. या स्फोटाचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. नागपूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वारंवार स्फोटाच्या घटना घडल्याचं आता पाहायला मिळत आहे. नागपुरात स्फोट झालेला आहे, दोघांचा मृत्यू झालेला आहे. गन पावडर बनवणाऱ्या या कंपनीमध्ये हा भीषण असा स्फोट झालेला आहे. यावेळी एक धक्कादायक बातमी आपण बघतोय. नागपूरमधून 2 जण या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत तर अनेक लोक जखमी असल्याची ही माहिती समोर आलेली आहे. या स्फोटानंतर परिसरातलं वातावरण जे ते देखील वातावरणामध्ये दहशत निर्माण झालेली आहे आणि परिसरातले लोक जे आहेत ते देखील सध्या भीतीच्या छायेत आहेत. अग्निशमन दलानं इथं तातडीनं येऊन बचाव कार्य राबवलेलं आहे. काही लोक इथं जखमी असल्याची शक्यता आहे. नागपुरात हा भीषण स्फोट झाला आहे, त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. स्फोटक बनवण्याच्या कंपनीत हा स्फोट झाल्याचं इथं समोर आलेलं आहे. गन पावडर या ठिकाणी बनवण्यात येत होती. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी अजित पवारांची भेट घेतली. जुन्नर बाजार समितीमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये चर्चाही झाली आणि या भेटीची जोरदार राजकीय चर्चा सुरू झाली आहे. सरपंच हत्या प्रकरणात संदीप क्षीरसागर यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. दरम्यान पाणी प्रश्नावर भेट घेतल्याचं संदीप क्षीरसागर यांनी सांगितलेलं आहे. बीड नगरपालिकेची लोकसंख्या आहे 3 लाख. मुबलक पाणी असून सुद्धा योजना सुद्धा तयार आहे, तरी सुद्धा 20 दिवसाला, जिल्ह्याचं ठिकाण असून सुद्धा 20 दिवसाला पाणी येते. मागच्या वेळेस मुंबईला जेव्हा बैठक झाली होती तेव्हा दादांनी त्यावेळेस त्या विभागाच्या MD साहेबांना तिथं बोलले होते. मागं पुढं होत होतं म्हणून मी त्यांचं लोकेशन घेतलं. तुम्हाला हेही सांगितलं की अतुल बेनकी माझे मित्र आहेत, त्यांना फोन केला. ते म्हणले आमच्या इकडे कार्यक्रम आहे कोर्टचा आणि मार्केट कमिटीमध्ये ते येणार, तिथं भेट होईल म्हणून इथे आलो होतो. धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंचीच भेट घेतली आणि राज्यातलं राजकारण तापलंय. मात्र यामागची इनसाइड स्टोरी सामच्या हाती लागलेली आहे. पंकजा मुंडेंना नियंत्रणात ठेवण्यासाठीच भाजपकडून धनंजय मुंडेंचा बचाव केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. बीडमधून धनंजय मुंडेंचा पत्ता साफ झाला तर पंकजा मुंडेंचा रस्ता मोकळा होऊ शकतो. त्यामुळेच धनंजय मुंडेंना वाचवण्यासाठी भाजपच्या नेतृत्वानं वेगळेच पत्ते फेकले असल्याची चर्चा सुरू आहे. भाजप आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडेंच्या भेटीची बातमी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली होती. त्यामुळे धनंजय मुंडेंना पाठिंबा देण्यामागे भाजप नेतृत्वाच्या पडद्या आडून तर हालचाली सुरू नाहीत ना, याच्याही चर्चा आता सुरू झाल्या आहेत. कृष्णा आंधळेला तत्काळ अटक करून फासावर लटकवा अशी मागणी संतोष देशमुखांच्या भावानं केलेली आहे. संतोष देशमुखांचे मारेकरी फासावर लटकतील तेव्हाच आमचं समाधान होईल असं धनंजय देशमुख यांनी म्हटलंय. मसाजोगचे ग्रामस्थ देखील उद्या महत्त्वाची बैठक घेणार आहेत. कृष्णा आंधळेला तत्काळ अटक करा आणि फाशी द्या, आरोपींना फासावर लटकवलं तरच समाधान होईल असं देखील यावेळेस धनंजय देशमुख यांनी म्हटलेलं आहे. लवकरात लवकर अटक करा, बाहेर मोकाट जिथं आहे तिथून त्याच्या मुसक्या आवळा, त्याला इथं न्यायालयात सादर करा, पोलीस स्टेशनमध्ये आणा आणि पुढील कारवाई करून त्याला लवकरात लवकर फाशी द्या अशी आमची मागणी आहे. आणि उद्या प्रामुख्यानं गावकऱ्यांची एक मीटिंग आहे. त्या मीटिंगमध्ये ज्या काही अडचणी आहेत, जे काही उणिवा आहेत, यावर सविस्तर चर्चा होईल आणि त्या मागण्या आम्ही संबंधित अधिकाऱ्यांच्या पुढे मांडू. सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेच्या विरोधात कारवाईचा फास आवळलाय. बीड कोर्टानं कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिलेत. कृष्णाच्या नावावर 5 वाहनं, दारूर केजमध्ये बँक खाती आहेत. संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024ला हत्या झाली होती. तेव्हापासूनच कृष्णा आंधळे फरार आहे. अमित शाह सुद्धा मातोश्रीवर ठाकरेंच्या पक्षात प्रवेश करतील हा सर्वात मोठा दावा केलाय ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी. 2 तास फक्त ईडी आमच्या हातात द्या, अमित शाह मातोश्रीवर येऊन प्रवेश करतील तर बावनकुळेंपासून सर्वच जण तुम्हाला कलानगरच्या दारात दिसतील असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे. कसलं ऑपरेशन टायगर? आज सत्ता आहे म्हणून ऑपरेशन हो. उद्या सत्ता नसेल तेव्हा यांचं अख्खं दुकान खाली होईल, रिकामं होईल. मी मागे म्हणालो 1-2 तास आमच्या हातामध्ये ईडी आणि CBI द्या, अमित शाह सुद्धा आमच्या पक्षामध्ये प्रवेश करते. 2 तास ईडी आमच्या हातात द्या, अमित शाह मातोश्रीवरती येऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याशिवाय राहणार नाहीत.
हे आम्हाला काय तुम्ही सांगता हो? महाराष्ट्रामध्ये द्या ना, बावनकुळ्यांपासून सगळे तुम्हाला दिसतील कलानगरच्या दारामध्ये. तुम्ही वापरत असलेलं ब्रँडेड तेल डुप्लिकेट तर नाही ना? तुम्ही पुन्हा एकदा नीट खात्री करून घ्या, कारण लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या नागपूरमधल्या एका टोळीचा गोरखधंदा उघड झालाय. ही टोळी बाजारातून खुलं खाद्यतेल खरेदी करायची, त्याला नामवंत कंपनीचं लेबल लावून हे तेल बाजारात विकलं जायचं. नागपुरात हुडकेश्वर पोलिसांनी समता कॉलनीमध्ये सुरू असलेल्या कारखान्यावर छापा मारला आणि या छापेमारीमध्ये तेलाच्या 98 डब्यांसह 8,56,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. डब्यावर लावण्यात आलेले स्टिकर्स आणि डबे बनावट असल्याचं समोर आलंय आणि याशिवाय त्यातही तेल फिल्टर्ड नसल्याचं स्पष्ट झालेलं आहे. मराठी माणसावर गुजराती मॅनेजरची मुजोरी पाहायला मिळाली आहे. मराठी माणसावर हिंदीत बोलण्याची जबरदस्ती करण्यात आली. रुपण शोरूमच्या गुजराती मॅनेजरचा मराठी द्वेष या निमित्तानं समोर आलेला आहे. ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी मग मात्र या मॅनेजरचा माज चांगलाच उतरवलाय. सर मैंने आपको बोला गुजराती मराठी आएगा मैं बोलूंगा. ये नाही बोललास तू. आणि तुझ्या पाठी जो उभा होता ना, तो मॅरेथॉनला कुठे धावत होता, कुठे खारघरला, तो मला हसतोय माझ्याकडे बघून. का तुमच्यासाठी मी गुजराती शिकू का? या रूपमचे जे मॅनेजर आहेत त्यांनी यांना सांगितलं की मराठीत नाही बोलायचं, गुजरातीत किंवा हिंदीमध्ये बोलायचं. आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे त्यांना जाब विचारण्यात आला आणि त्यांनी त्यांची माफी मागितली आहे. माफी हात जोडून माफी माग, हात जोडून. तर वळूया पुढील बातमीकडे. विकी कौशलच्या छावानं बॉक्स ऑफिस हादरवलेलं आहे. चित्रपटानं पहिल्याच दिवशी दमदार कमाई केली, तर दुसऱ्या दिवशी रेकॉर्ड ब्रेक कमाई करत बॉक्स ऑफिसवर छावानं आपली ताकद दाखवली. छावानं पहिल्याच दिवशी 31 कोटींची ओपनिंग कमाई केली होती, तर छावानं दुसऱ्या दिवशी 36 कोटी 50 लाखांचा गल्ला जमवलेला आहे. त्यामुळे फक्त 2च दिवसात छावा चित्रपटानं 67 कोटी 50 लाखांचा टप्पा पारही केला. छावा हा 2025 मधला सर्वात मोठा ओपनर चित्रपट ठरला आहे. छावानं बॉलिवूड चित्रपटांनाच मागे सोडलेलं नाही, तर अलीकडच्या सर्व दाक्षिणात्य चित्रपटांनाही पाणी पाजलंय. शोर नहीं करते, सीधा शिकार करते हैं. लाडक्या बहिणींसाठी एक मोठी बातमी आहे, कारण आता लाडक्या बहिणींना योजनेचा हप्ता प्रत्येक महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये देण्यात येणार आहे. मात्र लाडक्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असल्यास लाभही मिळणार नाही. ज्या कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे त्या लाभार्थींना या योजनेतून वगळण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसंच लाडक्या बहिणींचं इन्कम टॅक्स रेकॉर्ड जे ते देखील तपासले जाणार आहेत. लाडक्या बहिणींना दरवर्षी जूनमध्ये ई-KYC करावा लागणार आहे. या उधळपट्टीला लगाम घालण्यासाठी म्हणून योजनेत काही सुधारणा करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरवर्षी जून ते जुलैमध्ये ई-KYC करणं अनिवार्य आहे. लाभार्थी हयात आहे की नाही याचीही तपासणी होणार आहे. 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास लाभ मिळणार नाही. लाडक्या बहिणींचे इन्कम टॅक्स रेकॉर्डही तपासण्यात येणार आहेत. जिल्हा स्तरावरून फेर तपासणी करून निकषात न बसलेल्यांना अपात्र करणार. लाडक्या बहिणींना पुढचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. पुढचा हप्ता कधी मिळणार? पडताळणी झाल्यानंतर बँकेत पैसे पडणार आहेत की आधीच पैसे पडणार आहेत? फेब्रुवारीचा हा हप्ता नेमका कधी मिळणार? याच प्रश्नाचं उत्तर पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये. पडताळणीनंतरच लाडकीला हप्ता. पडताळणी होईपर्यंत फेब्रुवारीचा हप्ता नाही. फेब्रुवारीत लाडकींची संख्या घटणार. लाडक्या बहिणींनो, फेब्रुवारीच्या 8व्या हप्त्याची वाट पाहताय? मग जरा थांबा, कारण तुमचा फेब्रुवारीचा हप्ता पडताळणीनंतरच मिळणार आहे. निकषांनुसार अपात्र महिला किती याचा सध्या शोध घेतला जातोय.
सध्या ज्या लाडक्या बहिणींकडे कार, शेती आणि इतर बाबी आहेत त्यांची पडताळणी सुरू आहे. अंगणवाडी सेविकांकडून माहिती तपासून घेतली जातीये. त्यासाठी आणखी 8 ते 10 दिवस लागतील. पडताळणीचा अहवाल 8 दिवसांनी सरकारला सादर होईल. त्यामुळे लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचे पैसे मिळण्यासाठी मार्च महिना उजाडेल अशी शक्यता व्यक्त होतीये. लाडक्या बहिणींची कोणत्या 5 टप्प्यांवर पडताळणी होणार आहे ते देखील पाहूया. एका कुटुंबात एकापेक्षा अधिक सरकारी योजनेचे लाभार्थी असतील तर अर्ज बाद होईल. बनावट कागदपत्रांद्वारे योजनेचा लाभ घेतला तर तोही अर्ज बाद होईल. कुटुंबातील एकाला निवृत्ती वेतन असल्यास लाडक्या बहिणी योजनेचा लाभ मिळणार नाही. 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असणारे आणि 5 एकरपेक्षा अधिक जमीन असलेले लाभार्थी अपात्र ठरवण्यात येतील. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मात्र फेब्रुवारीचा हप्ता मिळणार असल्याचं लाडक्या बहिणींना आश्वस्त केलंय. आज माझ्या लाडक्या बहिणी इथं बसल्यात. मला या सभेच्या निमित्तानं सांगायचंय, कालच मी इथं परतूर मंठ्याला येत असताना 3,500 कोटी रुपयाच्या चेकवर सही केली. 8 दिवसात माझ्या बहिणींना पैसे मिळणार आहेत, फेब्रुवारीचे पैसे मिळणार आहेत. आम्ही शब्दाचे पक्के आहोत, दिलेला शब्द पाळणारी लोक आहोत. दुसरीकडे लाडक्या बहिणींच्या पडताळणीमुळे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचाही लाभ थांबवण्यात आलाय. तर संजय गांधी निराधार योजना, नमो शक्ती योजना आणि स्वतःहून लाभ नाकारणाऱ्या लाडक्या बहिणींची संख्या 5,40,000 पोहोचली आहे. या सर्वांचा लाडकी बहीण योजनेचा लाभ थांबवण्यात आलाय. मात्र आतापर्यंत दिलेले पैसे परत घेतले जाणार नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय. त्यामुळे सरकारी तिजोरीतल्या सुमारे 450 कोटी रुपयांचा चुराडा झालाय. योजनेच्या सुरुवातीलाच अर्जांची गांभीर्यानं पडताळणी आवश्यक होती, म्हणजे ही वेळ आली नसती. आता फेब्रुवारीत लाडकींची संख्या आणखी कितीनं घटणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर एक महत्त्वाची बातमी, राजमल लखीचंद ज्वेलर्सची मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे. माजी खासदार ईश्वरलाल जैन यांना यामुळे मोठा धक्का बसलाय. ज्वेलर्सची मालमत्ता ईडीनं जप्त केली आहे. नाशिक जळगावातील मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आलेली आहे. माजी खासदार ईश्वरलाल जैन यांना यामुळे या ईडीच्या कारवाईमुळे मोठा धक्का मानला जातोय. राजमल लखीचंद ज्वेलर्सवर याआधी ईडीचे छापे पडले होते आणि त्यानंतर आता त्यांची मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे. माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्या मालकीचं राजमल लखीचंद ज्वेलर्स, त्याच्यावर कारवाई झालेली आहे आणि ईडीनं ही मालमत्ता जप्त केलेली आहे. नाशिक जळगाव मधील ही मालमत्ता ईडीनं जप्त केलेली आहे. याआधी इन्कम टॅक्स तसंच ईडीचे छापे देखील त्यांच्या ऑफिसेस, कार्यालय आणि घरावर पडले होते आणि त्यानंतर आता ईडीनं ही मोठी कारवाई करत त्यांची मालमत्ता जप्त केलेली आहे. राजमल लखीचंद या ज्वेलर्सवर ही कारवाई झालेली आहे. आणि आता पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या टॉप 50 मध्ये. दिल्ली रेल्वे स्थानकावर काल रात्री चेंगराचेंगरी झाली. यात 18 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमध्ये अनेक जण जखमी झाले. प्रयागराजला जाणाऱ्या 2 रेल्वे उशिरा आल्यामुळे रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी झाली आणि चेंगराचेंगरी ही झाली होती. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 3 लहान मुलांचाही समावेश आहे. दिल्ली रेल्वे स्टेशनवरच्या चेंगराचेंगरीचं कारण समोर आलेलं आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांनी शनिवारी दर तासाला जनरल बोगीची 1500हून अधिक तिकीटं विकलेली आहेत आणि यामुळे शेकडो लोक प्लॅटफॉर्मवर जमू लागले होते. काही एक्सप्रेस गाड्या उशिरानं धावत होत्या, त्यामुळे त्याचे प्रवासी देखील प्लॅटफॉर्मवर वाट पाहत होते आणि यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही प्रतिक्रिया दिली. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीमुळे व्यथित झालो. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं त्यांच्याप्रती मनापासून सहानुभूती आहे, असं मोदींनी यावेळेस ट्विट करताना म्हटलंय. दिल्लीतील चेंगराचेंगरीवर राहुल गांधींनी प्रतिक्रिया देताना सरकारवर जोरदार निशाणा साधला. या घटनेनं रेल्वेचं अपयश आणि सरकारची असंवेदनशीलता पुन्हा एकदा समोर आली आहे. प्रयागराजला जाणाऱ्या भाविकांची मोठी संख्या लक्षात घेता स्थानकावर चांगली व्यवस्था करायला हवी होती, असं राहुल गांधी यांनी म्हटलंय. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीच्या घटनेवर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही दुःख व्यक्त केलं. सोबतच सरकारवर आरोप केलेला आहे. मृत्यू प्रकरणामध्ये सत्य लपवण्याचा नरेंद्र मोदी सरकार प्रयत्न करत आहे, तो अत्यंत लज्जास्पद आणि निषेधार्ह आहे, असंही खरगेंनी म्हटलं आहे. नवी दिल्लीतील चेंगराचेंगरीबाबत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रतिक्रिया दिली. नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनं धक्का बसलेला आहे. या घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करतो, असं त्यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटलेलं आहे.
न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक अपहारा प्रकरणी आणखीन एकाला अटक करण्यात आली. 70 कोटी रुपये बांधकाम व्यावसायिक धर्मेश पौन यांच्या ताब्यामध्ये असल्याची माहिती समोर आलेली आहे. आर्थिक गुन्हे शाखेनं धर्मेश पौन यांना अटक केलेली आहे. एका बँकेतून दुसऱ्या बँकेत पैसे ट्रान्सफर करण्याच्या नावाखाली कोट्यावधींच्या रोकडवर डल्ला मारल्याचा आरोप आहे. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेचा जनरल मॅनेजर आरोपी हितेश मेहताला आज कोर्टात हजर करण्यात आलेला आहे. मेहतावर बँकेच्या तिजोरीमधून 122 कोटी रुपये लंपास केल्याचा आरोप आहे. कोविडपासून तो पैशांचा अपहार करत असल्याचं देखील आरबीआयच्या चौकशीमध्ये समोर आलं आहे. मुंबईमध्ये व्यवसाय करण्याच्या वादातून परप्रांतीयांनी मराठी तरुणावर हल्ला केला. रक्तबंबाळ होईपर्यंत मराठी तरुणाला मारहाण करण्यात आली. या मारहाणीमध्ये मराठी तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली आहे. तर बीकेसी पोलीस ठाण्यामध्ये आमची तक्रार घेतली नाही असा आरोप या मराठी तरुणानं केला आहे. हे डोकं फोडून आणि हा बघा कशा येतात अंगावर, त्या मित्राचं डोकं फोडून. मराठी माणसावर गुजराती मॅनेजरची मुजोरी पाहायला मिळाली. रुपण शोरूमच्या गुजराती मॅनेजरचा मराठी द्वेष पाहायला मिळतोय. या गुजराती मॅनेजरनं एका मराठी माणसावर हिंदीत किंवा गुजरातीमध्ये बोलण्याची जबरदस्ती केली होती आणि त्यानंतर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी या मॅनेजरचा चांगलाच माज उतरवला आहे. मुंबई गोवा प्रवास सुपरफास्ट होणार आहे. मुंबईवरून गोव्याला जाण्यासाठी किमान 10 ते 12 तासांचा कालावधी लागतो. पण आता कोकण एक्सप्रेस वे पूर्ण झाल्यानंतर हा प्रवास फक्त 6 तासात पूर्ण होणार आहे. तर या एक्सप्रेस वेचं काम 95% पूर्ण झालेलं आहे. जीबी सिंड्रोममुळे आणखीन एक बळी गेलेला आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जीबीएसच्या दुसऱ्या रुग्णाचा मृत्यू झाला. रेंदाळ ढोणेवाडीतल्या वृद्धाचा जीबीएसमुळे मृत्यू झालेला आहे. छत्रपती प्रमिला राजे शासकीय रुग्णालयात जीबीएसच्या 5 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर 1 जण व्हेंटिलेटरवर आहे. धुळे शहरामध्ये जीबीएसचा रुग्ण आढळून आलेला आहे. पहिला रुग्ण आढळून आल्यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. दरम्यान सदर रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.